देवाचं राज्य यासाठी जगणं हा जो आमचा उद्देश आहे ना, तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आमचं सगळं कार्य, आमचं काम, आमच्या सर्व कृती लागू देत. So chapter 1 says that you may have a single, a mind or attitude that is to glorify God, that is to live for God, that is to live for His purpose. पहिला अध्याय सांगतो की तुमच्या ठाई एकच प्रकारची चित्तवृत्ती असू दे, ती म्हणजे ख्रिस्ताच्या गौरवासाठी जगणं आणि त्याचा उद्देश पूर्ण करणं. And chapter 2 says that you may have this servant attitude, have a heart of a servant, so that you can be exalted, you can be lifted up, you can be blessed in your life. दुसरा अध्याय सांगतो की तुमच्या ठाई सेवकाईची चित्तवृत्ती असू दे, जेणेकरून तुम्हाला उंच केलं जाईल, तुम्ही उंच व्हाल. And the third chapter says, तिसरा अध्याय सांगतो have a spiritual attitude, आत्मिक दृष्टिकोन किंवा आत्मिक चित्तवृत्ती असू दे, or have a spiritual mind. आत्मिक मन असणे. Chapter 3 तिसरा अध्याय verse 7 onwards, 7व्या वचनापासून पुढे, or we will only read verse 7 and 8. 7 आणि 8 वचने आपण वाचूया. But what things were gained to me, these I have counted loss for Christ. Yet, indeed, I also count all things loss for the excellence of the knowledge of Christ Jesus my Lord, for whom I have suffered the loss of all things, and count them as rubbish, that I may gain Christ. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वेमुळे मी सर्व काही हानी समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मोकलो आणि त्या केरकचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. Now Paul says, my attitude is this: I leave everything behind in order to gain Christ in my life. पौल इथं म्हणत आहे की ख्रिस्ताला माझ्या जीवनामध्ये लाभ हा प्राप्त करण्यासाठी इतर सर्व गोष्टी मी केरकचरा समजतो. A spiritual mind or spiritual attitude is this: I am willing to let everything go, but I want to hold on to Christ in my life. आमच्या जीवनातील आत्मिक चित्तवृत्ती अशीच असते की मला माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा उद्देश पूर्ण धरायचा आहे, तो पूर्ण करायचा आहे. मग त्यासाठी मला काही करायला लागलं तरी चालेल किंवा सगळ्या गोष्टी गेल्या तरी चालेल. Paul, he was a highly educated, highly qualified man. पौल हा अति शिक्षित आणि चांगला शिक्षित असा होता. And I think he was also a very proud man. He was a very strong man. He had a man with a great tradition. मला वाटतं की तो अगदी गर्विष्ठ, अगदी शक्तिशाली आणि संस्कृतात्मक तो व्यक्ती होता. But Paul says, I left everything behind. पण पौल म्हणतो की मी सगळं काही बाजूला पाठीमागे सोडलं, because I want to gain Christ and the power of His resurrection in my life. कारण मला ख्रिस्त आणि त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये हवं आहे. What actually it means is, I am willing to give up everything for the purpose of knowing Christ and His power in my life. ख्रिस्ताला जाणून घेणं आणि त्याचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी मी सोडायला तयार आहे, त्या मागं लेखतो, असं म्हणणं याचा अर्थ काय? Now Paul says, let this attitude be in you, let this mind be in you. पौल म्हणतो की तशा प्रकारची चित्तवृत्ती, तशा प्रकारचं मन तुमच्या ठाई असू दे. Now, but what is our attitude? पण आमचं चित्तवृत्ती कशी असते? Now Sunday 2 hours. आता रविवार आहे 2 तास. Now why should go away on Tuesday again? आता रविवारी जातोयस, मग मंगळवारी जाण्याची काय गरज आहे? The church is very far. मंडळी जी किंवा चर्च खूप लांब आहे. I tell you that if the church is your next door also, if the attitude is not right, you will not go there. मला तुम्हाला सांगून द्या, तुमची चित्तवृत्ती जर व्यवस्थित नसेल आणि चर्च तुमच्या दरवाजाच्या पलीकडे असेल तरी सुद्धा तुम्हाला जाता येणार नाही. I know that some of our people in where the house group is there, they are just opposite house or neighbor house, they will not go to the other house. मला माहित आहे की काही हाऊस ग्रुप किंवा काही प्रार्थना सभा आमच्या काही घरांमध्ये भरतात,
त्या घरा शेजारीच दुसऱ्यांचं घर असतं, पण तरी सुद्धा तिथं ते जात नाहीत. because the attitude is not right and there is no same mind like Christ. कारण त्यांचे चित्तवृत्ती योग्य नसते आणि ख्रिस्तासारखं मन त्यांच्या ठाई नसतं. Then we may give excuse, the church is very far, so we cannot go. मग आम्ही कारण देतो, नाही हो चर्च खूप लांब आहे त्यामुळे जाता येत नाही. But what about the house group which is next to your house? पण तुमच्या घरा शेजारीच हाऊस ग्रुप आहे, त्याच्याविषयी काय? What is the reason? त्याचं कारण काय? So those who want to find reasons, they will always find reasons. ज्या कोणाला कारण उडकायची असतात त्यांना नेहमीच कारणे सापडतात. And the devil will bring reasons to you. मग शैतान किंवा शत्रू जो आहे तो नेहमीच तुमच्या समोर कारणे आणेल. Every day, प्रत्येक दिवशी this or that, or, this happened, that happened, he came, Yes. she came, this thing. So we always find something. हे झालं ते झालं, असं घडलं तसं झालं, ही आली ती आली, नेहमीच कारण आम्हाला मिळतील. But a mind that is spiritual, having an attitude, a spiritual attitude, we will not give any excuse because we count them, as an enemy. We want to put those things aside because we want to know the power of Christ, the power of his resurrection in our life. पण जर आमच्या ठाई आत्मिक चित्तवृत्ती असेल, आत्मिक मन असेल, तर या सर्व गोष्टी आम्ही शुल्लक लेखू आणि वेळ प्रसंगी त्यांना शत्रू लेखू, कारण आम्हाला ख्रिस्ताचं सामर्थ्य आणि त्याच्या इच्छा हे महत्वाचे असतात. A spiritual mind always be passionate about being in the presence of God. ख्रिस्त आत्मिक मन ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी नेहमीच आवेशी असतं. I think we all need to still grow. Maybe I don't know how many steps we have to climb to have such a spiritual mind or spiritual attitude in our life. मला वाटतंय की आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची चित्तवृत्ती किंवा अशा प्रकारचं मन धारण करण्यासाठी आणि किती पायऱ्या चढायला लागणार आहेत मला माहित नाही. I don't know how many steps we have to climb. मला माहित नाही अजून किती पायऱ्या आम्हाला चढायला लागणार I आहेत. don't know in which step you are today. मला माहित नाही की आज तुम्ही कोणत्या पायरीवर आहात. You know what Paul says? पौल काय म्हणतो? Let this attitude be in you. अशा प्रकारची चित्तवृत्ती तुमच्या ठाई असो. I count everything as rubbish. I put everything behind because I want to gain Christ in my life. I want to know the power of his resurrection. मला ख्रिस्ताला माझ्या जीवनामध्ये लाभ म्हणून घ्यायचा आहे, ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य मला प्राप्त करून घ्यायचं आहे, म्हणून या सर्व गोष्टी मी केर कचरा समजतो, त्या पाठीमागे टाकतो. David writes few scriptures very beautifully in Psalm 20. दाविदाने स्तोत्र 20 यामध्ये अगदी सुंदर वचने नमूद केलेली आहेत. Later on you can read the whole psalm. नंतर तुम्ही पूर्ण स्तोत्र वाचू शकता. Write down that psalm number 20. ते स्तोत्र 20 तुम्ही वाचून काढा. Go home and read it. जा आणि वाचून काढा But घरी. we will read two scriptures. दोन वचने आम्ही वाचणार आहोत. First verse, पहिलं वचन, it says, may the Lord answer you in the day of trouble. May the name of the God of Jacob defend you. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो. I want you to know in the time of your trouble, it is only the Lord who can help you. It is the Lord who can defend you. मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुमच्या संकटाच्या दिवशी केवळ परमेश्वरच तुम्हाला वाचवू शकतो, परमेश्वरच तुम्हाला मदत करू शकतो. And let me read this scripture that so amazes me. हे वचन मला अगदी आश्चर्यकारक वाटतं, आश्चर्यकारक करून टाकतं. Verse 7. 7वं वचन, Some trust in chariots, some in horses, but we will remember the name of the Lord our God. कोणी रथाची कोणी घोड्याची बढाई मारतात, आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. This is the spiritual mind. This is the spiritual attitude. हा आत्मिक मन आहे, हे आत्मिक चित्तवृत्ती आहे. I don't think anybody here as rich as David. मला वाटतं की दाविदाप्रमाणे श्रीमंत इथं कोणी नाही. Okay, I don't think anybody here, even if we buy all of Kolhapur district, still we will not be rich like David. मला वाटतं की कोल्हापूर जिल्हा जरी आम्ही विकत घेतला तरी सुद्धा दाविदा इतकं श्रीमंत आम्ही होऊ शकणार नाही. Because he was a great king of a great nation on earth, and he was
was a commander of the army of a great army on the face of the earth at that time. त्या वेळेला या पृथ्वी तलावरच्या सगळ्यात महान देशाचा तो राजा होता आणि सगळ्यात मोठ्या सैन्याचा सेनापती तो होता. And silver and gold in abundance. सोनं चांदी तर विपुल होतं. And he was so powerful, तो सामर्थ्यशाली होता. so rich. तो खूप श्रीमंत होता. And now that David says, तोच दावीद असं म्हणत आहे, some trust in chariots and some in horses. कोणी रथाची तर कोणी घोड्याची भराई मारतात. पण इंग्रजीमध्ये काय आहे, Now we don't have even one horse or chariot. आता आमच्याकडं एक घोडा किंवा एक रथ सुद्धा नाही. But think about David. पण दाविदाविषयी काय विचार करा, He must have had plenty of horses and chariots. त्याच्याकडे पुष्कळ घोडे आणि रथ असतील. In every town he must have had chariots and horses. प्रत्येक ठिकाणी त्याच्याकडे घोडे आणि रथ असतील. प्रत्येक You know what गावामध्ये. David says? दावीद काय म्हणतो माहित आहे, We will remember the name of the Lord God. आम्ही देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू, आठवण करू. Because in the time of trouble, in the time of the need, He is our defense. He is our help. कारण आमच्या संकटाच्या दिवशी, आमच्या संकटाच्या वेळेला समयी तोच आमचा बचाव करता आणि सहाय्य करता So आहे. what does the Bible says? So what does the Bible say? पवित्र शास्त्र काय म्हणतं, Let this same attitude be in you. तुझी चित्तवृत्ती तुमच्या आणि माझ्या ठाई असू दे. So therefore don't trust in anything or anybody. Trust in the name of the Lord your God. आणि म्हणून दुसरं Hallelujah. कुठल्या गोष्टीवर Thank you, विश्वास Jesus. भरोसा ठेवू नका, पण प्रभूच्या नावावर भरोसा आणि विश्वास ठेवा. That is the way how Jesus lived. अशाच प्रकारे येशू जगला. And that is why nobody could touch him until the time that was appointed by God the Father. म्हणूनच देव पित्याने नियोजित केलेली वेळ होती, त्या वेळेपर्यंत कोणी त्याला स्पर्श देखील करू शकलं नाही. From the day that Jesus was born, the devil was out against him. He wanted to destroy him. तुम्हाला माहित आहे का, ज्या क्षणाला येशू जन्मास आला त्या क्षणापासून सैतान त्याच्या पाठीस होता त्याला ठार मारण्यासाठी. From King Herod to the Pharisees and Sadducees, everybody wanted to kill Jesus. अगदी हेरोद राजापासून ते सदुकी परुषी सगळेजण येशूला मरणावर टपलेले होते. And they want to see Jesus to be killed. आणि त्यांना पाहायचं होतं की येशू मेलेला. And nobody could do that. कोणीही ते करू शकलं नाही. But at last, on the cross, Jesus said, now it is finished. पण शेवटी वधस्तंभावरती येशू म्हणाला, आता पूर्ण झाले. If you trust him, तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवता का? if you have this spiritual attitude of trusting in God, जर का परमेश्वरावर भरोसा ठेवणं अशा प्रकारचा दृष्टिकोन चित्तवृत्ती तुमच्या ठाई असेल, nobody and nothing can touch your life. तर कोणीही तुमच्या जीवनाला स्पर्श करू शकणार नाही. You may able to say like David, some trust in chariots and some in horses, but I trust in the name of the Lord my God. मग तुम्ही दाविदासारखं म्हणायला सक्षम व्हाल. कोणी रथाची तर कोणी घोड्यांची बढाई मारतं, पण आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. So let this attitude be in you. म्हणून अशा प्रकारची चित्तवृत्ती तुमच्या ठाई असू दे. The 4th chapter 4था अध्याय, and the last point. शेवटचा मुद्दा, Have a joyful attitude. आनंदी उत्साही चित्तवृत्ती. Again, joy, being joyful is a choice, an attitude of a choice. उत्साही राहणं हा पर्यायाचा चित्तवृत्ती आहे. Paul was in the prison when he wrote this book. पौल ज्यावेळेला हे पुस्तक लिहित होता, हे पुस्तक किंवा पत्र लिहित होता, त्यावेळेला तो तुरुंगामध्ये होता. And Paul writes in chapter 4, verse 4 onwards, he says, rejoice, and again I say, rejoice. 4थ्या अध्यायामध्ये 4थ्या वचनापासून तो म्हणतो की आनंद करा, पुन्हा सांगतो आनंद करा. And then he says, be anxious for nothing. Be anxious for nothing. मग तो म्हणतो की कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. But by prayer and supplication with thanksgiving, let your request be made known to God. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. In this earthly life, we will always have some request to be made to God. या पृथ्वी तलावाच्या जीवनामध्ये आमच्याकडे नेहमीच काय ना काय देवाकडे मागणं असतं. Okay, when one request is granted, another request. एक विनंती मिळते, पूर्ण होते, त्यावेळी दुसरी विनंती येते. That is why the Bible says, pray without ceasing. म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं की निरंतर प्रार्थना करा. Because when you pray for one thing, कारण एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना and करता, you get the answer, उत्तर मिळतं, and before you settle down, another
for that also. देव म्हणतो त्यासाठी सुद्धा प्रार्थना कर. When that is settled, जेव्हा ती पूर्ण होते then again another need will come. पुन्हा एकदा दुसरी गरज येते. And our life is that we always have some or other need. आणि आमचं जीवन असंच आहे की नेहमीच आमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी गरजा असतात. And because of that, we should not choose to be sad and unhappy because always there is a lack and need in my life. म्हणूनच याच कारणास्तव आमच्या जीवनामध्ये आम्हाला गरज आमची प्राप्त होते किंवा गरज आहे म्हणून निराश होऊन बसण्याचं गरज नाही. त्या गोष्टी नेहमीच आमच्या जीवनामध्ये असतील. Some people are unhappy. काही लोक आनंदी नसतात. Always, all the time they are unhappy. नेहमीच निराश असतात किंवा आनंदी नसतात. This prayer is not answered. या प्रार्थनेचं उत्तर मिळालं That नाही. prayer is not answered. त्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. So long I was praying. किती वेळ प्रार्थना करतोय. You know, if we don't make the choice of being happy in Christ, then we will always have reason to be unhappy. जर का ख्रिस्तामध्ये आनंद करण्याचा आम्ही निर्णय घेत नाही तर नेहमीच आनंद न करण्याची आमच्याकडे कारण असतील. Because whatever God grants the desires of our heart, still there may be something we can be unhappy about. कारण आमच्या अंतःकरणातल्या इच्छा किती जरी परमेश्वराने पूर्ण केल्या तरी सुद्धा आनंदी न होण्यासाठी कारण आपल्याला असणारच. So Paul says म्हणून पौल म्हणतो that be anxious for nothing. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. Let this attitude be in you. तशा प्रकारची चिंतावृत्ती तुमच्यामध्ये असू दे. Verse 8 it says, 8वं वचन सांगतं 8 and 9. 8 आणि 9 वचने. Finally, brethren, whatever things are true, whatever things are noble, whatever things are just, whatever things are pure, whatever things are lovely, whatever things are of good report, if there is any virtue, if there is anything praiseworthy, meditate on those things. To the things which you learned and received and heard and saw in me, these do, and the God will be with you. आपण वाचूया. बंधूनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्यायी, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व जे माझे ऐकले पाहिले ते आचरित राहा, म्हणजे शांतीदाता देव तुम्हा बरोबर राहील. You know, if you want to be happy, then don't meditate on things which you don't have. जर तुम्हाला आनंदी व्हायचं आहे तर तुमच्याकडे जे नाही त्याच्याविषयी मनन करत बसू नका. If you want to be happy, then think about the things which you have and learn to give thanks and praises to God. जर का तुम्हाला आनंदी राहायचं आहे तर तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा विचार करा आणि देवाला आभार मानत राहा. Nobody can be happy by meditating on their unfulfilled desires. पूर्ण न झालेल्या इच्छेचं मनन करून कोणीही आनंदी होऊ शकत नाही. You know, I cannot be happy if I meditate on the things which I don't have or unfulfilled dreams in my life. ज्या गोष्टी माझ्याकडे नाही किंवा माझ्या इच्छा किंवा स्वप्न होतं ते पूर्ण झालं नाही अशा गोष्टींचं मनन किंवा विचार करून मला आनंद होणार नाही. But if I can thank God, if I can think how much God blessed me, you know, if I can think about the things that I have, I can always give thanks, I can always be happy, and I can always be content and satisfied. जर का मी असा विचार करू लागलो की परमेश्वराने मला केवढं दिलेलं आहे, कितपत माझ्याकडे आहे, या गोष्टीचा मी नेहमीच विचार करू लागलो आणि आभार मानत राहिलो तर नेहमीच मी तृप्त होणार आणि आनंदी राहू शकणार. Paul says in verse 13, 13व्या वचनामध्ये पौल म्हणतो, I can do all things through Christ who strengthens me. जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. You know, the joy in our heart brings such a strength to our mind, to our body. आमच्या मनामध्ये जो आनंद असतो तो आनंद आमच्या मनाला आणि आमच्या शरीराला सामर्थ्य देतो. When the mind is negative and unhappy, whole body become weak and sick. ज्याला मन निराश असतं, नकारात्मक असतं, त्याला पूर्ण शरीर कमकुवत होतं आणि आजारी पडतं. When the mind is joyful, when the heart is happy, the whole body responds by saying, yes, I can do this. I can do all things through Christ who strengthens me. ज्याला मन आनंदी असतं, अंतःकरण उल्हासलेलं असतं, त्याला शरीर सुद्धा त्याला प्रतिसाद देतं की होय
ख्रिस्त जो आम्हाला सामर्थ्य देतो त्याद्वारे सर्व काही करायला आम्ही तयार आहोत, समर्थ आहोत. And in closing, let us read Hebrews 13, 5 and 6. शेवटी बंद करत असताना इब्री लोकासपत्र 5 and 6. 13वा अध्याय 5 आणि 6 वचने आपण पाहूया. It says, let your conduct be without covetousness. Be content with such things as you have. For he himself has said, I will never leave you nor forsake you. So we may boldly say, the Lord is my helper. I will not fear. What can man do to me? तुमची वागणूक द्रव्य वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे. कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? My beloved, this is very important for having a joyful attitude in our life. माझ्या प्रियानो, आमच्या जीवनामध्ये उल्हासदायक किंवा आनंदी चित्तवृत्ती असणं हे फार महत्वाचं आहे. He said, I will not leave you nor forsake you. तो म्हणतो की मी तुला सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. No matter what situation you get into or you are brought into. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पडला असाल, कशाही परिस्थितीमध्ये असाल, The promise for you is unchanging. I will not leave you nor forsake you. तुम्हाला मिळालेलं अभिवचन हे न बदलणार आहे. मी तुला कधी सोडणार नाही, कधीच तुला टाकणार So नाही. you must be able to boldly say that the Lord is my helper. I will not fear. What can man do to me? तर मग तुम्ही अगदी सामर्थ्याने धैर्याने असं म्हणायला तयार व्हाल की प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? So my beloved, this morning let us have the same attitude that was in Christ Jesus. म्हणून माझ्या प्रियानो, ख्रिस्ताच्या ठाई जी चित्तवृत्ती होती तीच चित्तवृत्ती आमच्या ठाई असू दे. I have a purpose to live for. मला जगण्यासाठी एक उद्देश आहे. I will be passionate about living for that purpose. त्या उद्देशाला जगण्यासाठी माझ्याकडे आवेश आहे. To fulfill that purpose, even I am willing to be a servant, a bond servant. I am willing to humble myself. तो उद्देश पूर्ण करण्यासाठी मी जन्मतःच चाकरी करणारा सेवक बनायला तयार आहे. I will develop my attitude and my mind to be spiritual, not worldly and fleshly. मी माझं मन, माझी चित्तवृत्ती जगिक नव्हे, शारीरिक नव्हे, दैहिक नव्हे, तर आत्मिकरित्या परिवर्तन करण्यासाठी तयार आहे. I will develop an attitude of joy and happiness that comes out of trusting in God, believing in God. परमेश्वरावर भरोसा ठेवणे, Thank you, Jesus. परमेश्वरावर विश्वास Thank you, ठेवणे, Jesus. यातून येणारी जी चित्तवृत्ती आहे तशा प्रकारची चित्तवृत्ती मी माझ्या जीवनामध्ये आणण्यास तयार आहे. No matter what circumstances, I may able to believe in the promises of God and joyful. I will express my joy by saying I can do all things through Christ who strengthens me. माझ्या जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती येऊ दे तरी Thank you, चालेल, Jesus. पण Thank मी you, Lord. माझ्या ख्रिस्तावर भरोसा ठेवणार आणि त्याच्या ठाई मी सर्व काही करायला सक्षम आहे आणि हे धैर्याने बोलायला मी तयार होणार.